कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, पांडुरंग परिवाराचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे माजी आमदार माननीय श्री प्रशांतराव परिचारक मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। संकल्प असावेत नवे तुमचे, मिळवत त्यांना नव्या दिशा, याच वाढदिवसाच्या सदिच्छा। प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट माननीय श्री प्रताप दिनकरराव मोरे, चेअरमन व व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सचिव चळे, विविध सेवा सहकारी संस्था नंबर 1। नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, सध्या मी परिचारकांच्या वाड्यासमोर आहे। या ठिकाणी गर्दी होण्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचे भाजपचे जे माजी आमदार आहेत प्रशांत परिचारक यांचा आज 59वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। तब्बल 20 वर्षानंतर या परिचारकाच्या वाड्यावरती कार्यकर्त्यांची शुभेच्छा घेण्यासाठी गर्दी होते आहे। कारण 38वा वाढदिवस झाल्यानंतर त्यानंतर मात्र परिचारक यांचा वाढदिवस मोठ्या ह्यानं साजरा झाला नाही। जर झाला असेल तर स्वतः परिचारक उपस्थित नव्हते। मात्र यावर्षी कार्यकर्त्यांनी आग्रह केला, त्यामुळे स्वतः प्रशांत परिचारक हे त्यांच्या जुन्या वाड्यावरती या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आहेत। ह्या शुभेच्छा का महत्त्वाच्या आहेत? कारण काही दिवसांवरती येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणूक दृष्टीनं ही पांडुरंग परिवाराची गर्दी खूप महत्त्वाची असणार आहे, खूप मोठी असणार आहे। कारण पांडुरंग परिवार हा खूप मोठा आहे, पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचे जे प्रेम आहे ते प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसून येते। काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, नेमकी त्यांची गर्दी कशासाठी आहे, परिचारकांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, परिचारकांनी निवडणूक लढवावी का, कोणत्या पक्षातून लढवावी, याविषयी आपण त्यांच्याकडून चर्चा करून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय नाव? साधू मच्छिंद्र देवकदे। कुठून आलं? कोर्टीत। बरोबर। आज काय इकडे वाड्यावरती कसं काय आलं? काय आज प्रशांत मालकांचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही प्रशांत मालकांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे। बरोबर। ही शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या विधानसभे निवडणुकीच्या दृष्टीनं कशा महत्त्वाच्या असणार आहेत? काय नक्कीच 100% प्रशांत मालक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आम्ही उभा करणार म्हणजे करणार। आम्हाला आमच्या हक्काचा आमदार पाहिजे। तर सातत्याने त्यांच्यावर आरोप होतोय की पुन्हा त्यांना विधान परिषद निवडणूक दिली जाईल किंवा आतनं घेतलं जाईल, जनतेतून निवडून येऊ शकत नाही असं सांगितलं जातं। काय जनतेतून निवडून येतात? आता आमदार आता आलेला 2021ला बाय इलेक्शन झालं, त्यामध्ये प्रशांत मालकांनी निवडून आलेला आमदार आहेत। हे समाधान दादा अवताडे आहेत ना, ते प्रशांत मालकामुळेच निवडून आलेले आहेत। प्रशांत मालकांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामध्ये दौरा करताना सांगितलं होतं की ज्यावेळेस आमदार झाले अवताडे तेव्हापासून आमच्या कार्यकर्त्यांना शपथने वागणूक केली, दुजाभाव केला गेला, काय झालं का? नक्कीच आम्ही समाधान दादांचा प्रचार केलेला आहे 2021ला। कोरोनाचा काळ असताना आम्ही प्रचार केलेला आहे, पण आम्हाला कधीही बाबा या बसा, तुमची काय कामं आहेत, या बाबतीत कोणतेही काही आम्हाला विचारण्यात आलेली नाही। परिचारकचा तुम्ही कार्यकर्ते म्हणून डावलं झालं तसंच म्हणता येईल। आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत कशा गणित असणार आहेत? काय प्रशांत मालक उभा राहणार आणि प्रशांत मालक निवडून येणार। प्रशांत मालकांनी कोणत्या पक्षातून निवडून लढवाय? काय प्रशांत मालक आमचा पक्ष आहेत, आम्ही प्रशांत मालक आमचा झेंडा आहे। प्रशांत मालकांनी कोणत्याही पक्षात गेलं तरी आम्ही प्रशांत मालकांना निवडून आणणार। बरं, आता या ठिकाणी जे आमदार आहेत समाधान अवताडे त्यांनी MIDC आणली, त्या MIDCचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय सकारात्मक परिणाम होईल का? मला नाही वाटत काय इफेक्ट होईल असं वाटत नाही। नमस्कार। नमस्कार। कुठून आलं? शिरगाव। बरोबर। काय नाव? अशोक गाडगे। काय वाड्यावर खूप मोठी गर्दी आहे? काय शुभेच्छा देण्यासाठी मालकांना वाढदिवसाच्या। बरोबर। 2024 असणार आहे? 2024च्या आमदारकीच्या शुभेच्छा आहेत। बरं, होतील का आमदार? हो, 100%। बरं, ठीक। पंढरपूरमध्ये कसं होईल? पंढरपूर सगळीकडेच मतदारसंघात सगळं चांगलं वातावरण आहे। बरं। आणि मंगळवार आमदार ते पाणी आणले काय नाही, ते सगळं स्टंटबाजी आहे। MIDC पूजन झाले का? स्टंटबाजी आहे, ते काय अवताड्याची काय। बरं। 2019 ज्यावेळेस निवडणूक झाली भारतात, त्यावेळेस कुणीकडे मतदान होतं? काय त्यावेळी कुणीकडे मतदान कुणीकडे झालं? त्यावेळेस मालकाचं आणि तुमचं मतदान झालं त्यावेळेस कसं झालं निवडणूक? ते आता काय। बरं, अवताड्यांना ज्यावेळेस निवडून उभा केलं मालकांनी, मालकांच्या ह्याच्यावरती, त्यावेळेस पुन्हा कुणाला मतदान केलं होतं? आम्ही अवताड्याला तर मालका शब्द आमच्या अंत्यम असतो। आता पुढची भूमिका काय मालक काय निर्णय घेतील? काय निर्णय घ्यावा असं वाटतं? निवडणूक लढवणं गरजेचं आहे सध्या। म्हणजे तुतारीकडे जाऊ? नाही, कुठले काय पक्ष काय कुठले काय फिक्स नाही? फिक्स नाही। नमस्कार। नमस्कार। कुठून आलात? काय मी खर्डीवरून आलोय, रमेश हाके। बरं, काय शुभेच्छा द्यायला आलात? काय मालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज खर्डीवरून एक 50 लोक आलो आहोत। बरं, आता येणाऱ्या पुढची 2024ची आमदारकी निवडणूक असणार आहे, त्या निवडणुकीच्या दृष्टीनं कसं असणार आहे वातावरण? काय आता मालकाबद्दल वातावरण अगदी पोषक आहे, कारण आतापर्यंत ज्या काय गोष्टी तालुक्यात झाल्या, ज्या काय घडामोडी झाल्या, ते प्रत्येक वेळी मालकानं सहकार्य केलं आणि मालकाला सहकार्याची भूमिका कधी ठेवलेली नाही। त्यासाठी आम्ही मालकाला कार्यकर्ता म्हणून सांगतो, मालकाने यावेळेस माघार घेणे नाही, त्यावेळेस मालकानं उभा राहणं आणि आपला गट इतका मोठा आहे की जो 80,000 मताचा आपला गट्टा असताना 90,000 एवढा गट्टा असताना सुद्धा आपण माघारी, आपण 2000 किती साली आपण पोटनिवडणूक झाली त्यावेळी मालकाने मोठ्या मालकाची शपथ देऊन आपण मालकाने एक धमक दाखवली की आम्ही आमदार करू शकतो एखाद्याला, ही धमक त्यांनी दाखवून दिली
ह्यावेळेस आम्ही मालकांना सांगितले जो पक्ष असेल तो परिचारक पक्ष असेल ही सर्व जनतेची आणि दोन्हीही तालुक्यांचं मत आहे. प्रशांत मालक तुम्ही माघार घ्यायची नाही आणि तुम्ही ह्यावेळेस आमदार होणार ही निश्चित आहे. काळ्या दगडावची रेखा, कारण सगळा सर्वे जर बघितला तर निश्चित प्रशांत मालकावर सर्व नागरिकांचं प्रेम आहे. कारण आतापर्यंत जी पिळवणूक झाली नागरिकांची बघितलं, प्रत्येक वेळी परिचारक गटाचा वापर करणे आणि पुन्हा परिचारक गटाला सोडणं हीच प्रकार आतापर्यंत तालुक्यात झाला. त्यासाठी मालकांना सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले ह्यावेळेस तुम्ही उभं राहणं एवढंच आमच्या पुढं स्वप्न आहे आणि तुम्ही आमदार होणं ही आमच्यासाठी काळाची गरज आहे. 2021ची पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये पांडुरंग परिवाराला परिचारकांनी आदेश दिला आणि अवताड्यांना निवडून आणलं. त्या निर्णयाचा कुठं कार्यकर्ता म्हणून पश्चाताप वाटतोय का काय? आज 100% आम्हाला पश्चाताप आहे. कारण प्रशांत मालकांनी मोठ्या मालकांची शपथ दिली. त्या शपथेवर आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक काम करून आज तुम्ही बघितलं असेल 2021ची निवडणूक किती मतानं तो उमेदवार आला आहे. पंढरपूर तालुक्यातनं त्यांना लीड किती आहे. त्यांच्यासाठी मालकांनी काय केलं, जीवाचं रान केलं, त्या माणसांनी आज मालकासाठी सहकार्य करायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. नमस्कार. 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता हा वाढदिवस होतोय. तुम्ही शुभेच्छा द्यायला एक कार्यकर्ता म्हणून आलाय. नेहमीच तुमची एक आक्रमक भूमिका सातत्यानं परिचारक कुटुंबी असेल किंवा पांडुरंग परिवाराचा गट म्हणून असेल, सातत्यानं तुमची ती एक आक्रमक भूमिका राहिली आहे. ती आक्रमकता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीने कशा असणार आहे? वाढदिवस हा तर दरवर्षीच येतोय, दरवर्षी साजरा केला जातोय. निवडणुकीचा आणि वाढदिवसाचा काही संबंध नाही. परंतु बरेच दिवस झालं कार्यकर्त्यांची इच्छा होती की प्रशांत मालकाने वाढदिवस हा पंढरपूरमध्ये साजरा करावा. कारण या अगोदर ते आपले कुटुंब, कारण ते कुटुंबाला कधी वेळच देऊ शकत नाहीत. 12 महिने 18 काळ जनतेसाठी त्याने वाहून घेतलेला आहे. ह्यावेळेस तरी किमान त्यांना वाटत होतं की माझ्या कुटुंबाला मी आजचा दिवस तरी द्यावा. परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती केली की मालक तसं नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तुम्ही इथं थांबावं. आमच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला त्यांनी मान दिला आणि इथं आज ते वाढदिवसासाठी थांबलेले आहेत. राहिला 2024च्या विधानसभेचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांनी हे मागच्या वर्षी ठरवलं आहे की ह्यावेळेस प्रशांत मालक हेच आमदार होणार आणि ह्यांनाच करणार. कारण जनतेला परवा आम्ही विचारलं की बाबा आपण काय करायचं. लोकांनी सांगितलं प्रशांत मालक हेच आमचा पक्ष आहे, आम्हाला कुठल्या पक्षाचं काही देणं घेणं नाही. आम्ही जे प्रशांत मालक उभा राहतील, याआधी पण जे प्रशांत मालकांनी मागच्या वेळेस सांगितलं 2.5 वर्षापूर्वी की आपल्याला समाधान अवतड्यांना निवडून द्यायचं आहे आणि मालकांनी शपथ घातली कार्यकर्त्यांना, त्या शपथेची परतफेड म्हणून आम्ही समाधान अवतड्यांना निवडून दिलं. तर जशी शपथ त्यावेळेस घातली तशी शपथ जर पुन्हा आणखीन पक्ष म्हणून माझ्याकडे बघा, एवढ्या वेळेस ऐका, अशी शपथ भावनिक साथ जर कार्यकर्त्यांना जर परिचारकांनी घातली तर कार्यकर्ता म्हणून काय भूमिका असणार आहे? आता आमदार होणार नाही तर मग म्हातारपणात होणार आहेत काय? त्यामुळे आमचं ठरलंय आमदारच. 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी अवताड्यांना साथ दिली, ती साथ दिली किंवा मदत केली ती कुठं तर चुकी झाली असं वाटतंय का? नाही, आम्हाला आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा आदेश होता की यावेळेस आपण थोडा बदल करूया आणि ह्यावेळेस आपण समाधान अवतड्याला आपण उमेदवार म्हणून देतोय. मालकाला विश्वासात घेऊन विचारूनच ती उमेदवारी दिली होती, त्यामुळं ठरून झालेलं होतं. परंतु जसं मागच्या वेळेस ठरलं होतं 21ला तसंच आता 24ला ठरलं आहे. त्यामुळं आम्ही निर्णय सगळ्यांनी घेतला आहे की प्रशांत मालकाला ह्यावेळेस आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार. तर जे विद्यमान आमदार आहेत समाधान अवताडे, त्यांनी यामध्ये जवळपास 2.5 ते 3 हजार कोटीचा निधी आणला आहे. त्यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये 2 महत्त्वाची कामं झाली आहेत. पंढरपूरसाठी काशेगाव या ठिकाणी असणारी एक MIDC आणली गेली आहे आणि मंगळवेढचा जो पाणी प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्न सोडता त्यांनी कुठं सोडण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला की जे 40 वर्षापासून जो पर्यंत असणारा प्रश्न होता तो सोडवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला इथं होईल किंवा त्यांना काय फायदा होईल काय? पाण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय त्यांचं आम्ही स्वागत करू. परंतु काशेगाव या ठिकाणी MIDC आणलं त्याला आज पण आमचा विरोध आहे. कारण तुम्ही बघताय MIDC याचा अर्थ काय, कुठं असावी की MIDC जिथं रोजगारांना रोजगार मिळत नाही, जिथं ड्राय बाग आहे अशा ठिकाणी तुम्ही जिथं उजनीचं पाणी आहे, जिथं भाटघरचं पाणी आहे, जिथं मान नदीचं पाणी आहे, जिथं उजनीचं पाणी आहे, जिथं चंद्रभागेचं पाणी आहे, अशा ठिकाणी जर MIDC आणत असाल तर तिथल्या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे तुम्ही 10 लोकांना रोजगार देणार आणि 10,000 लोकांचा हा रोजगार काढून घेणार आहेत का? आज आमचे त्या ठिकाणी इतकं जवळपास पंढरपूर तालुक्यामध्ये काशेगाव भागामध्ये 8,000 एकर द्राक्षाची बाग आहे. परिसरामध्ये जवळजवळ 15,000 एकर द्राक्षाची बाग आहे. 10-12,000 एकर डाळिंब आहे. अशा ठिकाणी जर ह्याचं प्रदूषण होऊन जर ती पिकं निस्तेनाबूत झाली
तर तुम्ही किती प्रपंच बसवता आणि किती उठवणार आहे? म्हणजे तुमचा ठोस विरोध असणार आहे 100% आज पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. कारण असताना काशेगावच्या पश्चिमेला ती जागा आहे आणि त्याचे धूळ येणारी किंवा त्याने बोरवेलमध्ये सोडलेलं पाणी हे पर्क्युलेशननं आमचं खराब होणार आहे आणि ते पाणी खराब झाल्यामुळं जवळजवळ 4000 TDS पर्यंत ते पाणी जाणार आहे. आणि 4000 TDS म्हणजे समुद्रातलं पाणीसुद्धा इतकं वाईट नाही, इतकं पाणी त्या भागातलं खराब होणार आहे. आणि राहिला विषय MIDCचा, मला सांगा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून तुम्ही करा, केविलवाना प्रयत्न नाही. 54 एकरामध्ये किती मोठी MIDC होणार आहे हो. सांगितले पहिल्या टप्प्यात आणखी 3.5 एकरावरती. मला सांगा 3.5 एकर 50 एकर 55 एकरात जर MIDC होत असेल तर ह्याचे इतकं हास्यास्पद काहीच नाही. हे फक्त निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेलं केविलवाना प्रयत्न आहे. पण ह्यावेळेस उलट आमचं आव्हान आहे समाधान अवतड्यांना की मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही आमदार केले, तुम्ही यावेळेस आमच्या पाठिंब्यातून आम्हाला आमदार करावं, प्रशांत मालकाला आमदार करावं, हीच करी परतफेड होईल. अन्यथा हे माणुसकी धरून होणार नाही. मग जर तुम्ही म्हणल्याप्रमाणे परिचारकांना जर अवताडेंनी मदत करायला ठरवलं आणि अवताडेंनी साथ घातली, परिचारकांनी भाजपमध्ये या, तर मालकांना तुम्ही भाजपमध्ये त्याने आधी म्हणू द्या, म्हणल्यावर विचार करू ना आपण. ठीक आहे. आणखी काय कार्यकर्ते? नमस्कार. नमस्कार. मालकांचा परिचारकांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. तब्बल 20 वर्षानंतर या ठिकाणी वाड्यावरती गर्दी होती आहे. काय सांगाल या गर्दीचं? नाही, या गर्दीचं कारण एवढंच आहे की उद्याच्या विधानसभेला ज्या नेत्यांकरता या नेत्यांनी त्याग केलता, हे जे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ना, ज्या नेत्यांकरता त्याग केलता, ज्या पक्षाकरता त्याग केलता, त्या पक्षांनी त्या नेत्यांनी आमची जरासुद्धा कदर केली नाही. नेमकं काय बनसं साधारण अवताडे यांच्यावरती सातत्यानं आरोप होतोय की आमच्या काय परिचारकांच्या कार्यकर्त्यांना दुजाभाव वागणूक दिली. नेमकं बिनसलं कुठं आणि काय चुकीची वागणूक दिली गेली? नाही, एका कार्यक्रमामध्ये काय झालं, गणपती महोत्सवमध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे एका ठिकाणी स्टेज मारला होता. तर त्या स्टेजच्या ठिकाणी काहीतरी प्रशांत मालकांचा फोटो ठिकाणी म्हणजे तिथंही केला, गाळला. परंतु निवडणूक होऊन आमदार होऊन 8च दिवस झाले, तिथूनही बिनसलेला आहे. परंतु अवताडेंना आता आमची विनंती आहे की आम्ही तुम्हाला त्या करून आमदार केलं आहे. आता जे काही MIDC वगैरे आणली आहे, ती MIDC आणलेली आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, नाही म्हणत नाही. पण MIDCचं भूमिपूजन ज्यावेळेस करतील त्यावेळेस सूरज राठी हातीवरनं साखर वाटेल. कारण उद्या जर हे उमेदवार पराभूत झाला तर MIDC त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, ही मला माहीत आहे. आणि काळ्या दगडावरची पांढरी आहे, उगीच काहीतरी विधानसभा तोंडावर ठेवायची. आता ते नवीन त्यांनी एक मध्ये प्लॅन आणला होता, टेल टू हेड, म्हणजे मुंबईतनं पंढरपूरला पाणी. आता ती टेल टू हेड कधी आम्ही ऐकलं विना काहीच नाही. तसे प्रश्न या आत्ताच्या लोकप्रतिनिधीकडे आहेत, परंतु त्यांच्यावर आम्ही म्हणजे आत्ताच्या ठिकाणी त्यांच्यावर काही बोलणार नाही. आजचा जो कार्यक्रम आहे तो आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे, परंतु वाढदिवसाला तब्बल आता तुम्ही आम्हाला म्हणला 20 वर्षानंतर नेते इथं थांबलेले आहेत. परंतु हे कार्यकर्त्यांचे आग्रस्तो आणि आमचे प्रशांतभाई देशमुख यांनी एक मालकांना विनंती केली की ह्या म्हणजे आजच्या कार्यक्रमाला तुम्ही इथं पाहिजेच. तरी नेत्यांनी त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे आग्रह मनात धरून आजच्या या कार्यक्रमाला मालक स्वतः थांबलेले आहेत. आणि असंच येणाऱ्या विधानसभेला आम्ही सुद्धा मालकांना उभा करून आमदार करण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. आमदारकीची गंध कशी असणार मंगळवेढ्यामध्ये, पंढरपूरमध्ये? नाही, आमदारकीची गण कशी असणार आहे, गेल्या 25 वर्षात मोठ्या मालकांनी शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीनंच गण चालणार आहे. कारण हे 30-40 वर्षापासून राजकारणार आहेत, हे काय जुने नाहीत, म्हणजे हे काही नवीन नाहीत. उगाच काय तर लोकांपाशी जायचं. आता त्यांना 25 वर्ष आमदारकी दिली, लोकांना विचारायला मालक गेले तर लोक म्हणते तू काही नवीन आहे काय, उभा आम्ही तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आता प्रशांत मालकांनी त्या ठिकाणी उभा राहायचा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळी कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत. आणि तसं समोरचे काही विरोधी उमेदवार आहेत, अजून त्यांना उमेदवारी फिक्स नाही, अजून त्यांचं कशात काय नाही, तर ते माझ्यासारख्याला फोन करून विचारत आहेत काय वानगड आहे. पण त्यांच्यातले पण कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत की मालकांनी यंदा उभा राहावं. आणि येणाऱ्या काळात 100% तुम्हाला सांगतो, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, येणाऱ्या काळात 100% प्रशांत मालक हे शरद पवार गटातून उमेदवारी घेऊन या पंढरपूर मंगळवेढा विधानसभाच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये आमदार होणार आहे. तू तरी पुन्हा फुंकणार आहे? कार्यकर्त्यांचं मत आहे, आता नेत्या निर्णय घेईल का नाही मला माहिती. ठीक आहे. या ठिकाणी नेत्यांच्या भूमिका असणार त्या वेगळ्या असणार आहेत. खरं तर ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक विधान परिषद दृष्टीनं खूप महत्त्वाची असणार आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जोश आहे तो आपण पाहू शकतो की ज्या अवताडेंना त्यांनी मदत केली 2021ला, ती मदत या ठिकाणी आता अवताडे आणि परिचारक यांचं राजकीय जे आहे, काही मतभेद असतील ते मतभेद या ठिकाणी झालेले आहेत. स्टॉप करा बाबा. समस्त पांढरवडी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय प्रशांत मालकांना मी प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भावी आमदार माननीय प्रशांत मालकांना मी शुभेच्छा देतो. पांढरवडीतून माडा मतदारसंघ असेल, माडा आहे मतदारसंघ. इथलं पंढरपूर मंगळवेढ्याचा लय जोरात गणित चाललंय काय? हा प्रशांत मालक काय 100% आमदार होणार. तुमचं मत माड्याला, तुम्ही आता मालकासाठी इकडे पंढरपूर मंगळवेढा, माड्यात जे मालक सांगतील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार. काय होईल माड्यात? माड्यात 100% मालकांच्या विचाराचा आमदार होईल.
मालकांचं आणखी फिक्स केलं नाही, तू तरी घ्यायचं आहे का भाजपला मत द्यायचं आहे का अपक्ष ते उभं राहायचं आहे? मालकांनी कुठल्याही पक्ष जाऊ दे किंवा अपक्ष उभा राहू द्या, आम्ही मालकांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही खंबीरपणे प्रशासन मालकाच्या पाठीमागे उभा आहे. ठीक आहे. आणखी या ठिकाणी काही समर्थक आहेत? नमस्कार. नमस्कार. कुठून आलं? गुंजेगाव गुंजेगाव मंगळवेढा तालुका. मंगळवेढा तालुका तायप्पा करंडे. बरोबर. म्हणजे मंगळवेढा म्हणजे आमदार समाधान अवताडे यांच्या मतदारसंघातलं काय? होय. बरोबर. काय मतदारसंघाचा झाला विकास काय त्याचा? मतदारसंघाचा विकास झालाय म्हणण्यापेक्षा मालकामुळे विकास झालाय बरं. आणि मालकानं पोटनिवडणुकीत मदत केल्यामुळं समाधान अवताडे आमदार होऊ शकले. मग त्या मदतीची जाण कुठं राहिली नाही असं वाटतं? कुठं सुद्धा नाही. सर्व कार्यकर्ते फोडून त्यांचे परिचारकाचं कार्यकर्ते वाऱ्यावर सोडलं आणि त्यांना परिचारकाच्या कार्यकर्त्याला कुठं सुद्धा विश्वासात न घेता त्यांची पार्टी तयार करण्या नादात ते गुंग झाले. आता 2024ला कोण हवेत कोण जमिनीवर पूर्ण करणार? काय ठरले तुमचा 2024? परिचारक मालक आमदारच झाले पाहिजेत. पांडुरंग परिवारचा जो 80,000 मताचा गट्टा आहे होय. तो सातत्यानं कुठतरी विभागला जातोय. 80,000 मतातलं एकही मत फुटलं नाही, त्याचा साक्षीदार आम्ही आहे. तशी पुनरावृत्ती होईल आता. आता 2024ला मालक काय केल्या परिस्थितीत आमदारच होणार. तर ह्या होत्या इथल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. कुठल्याही परिस्थितीमध्ये परिचारक गट ही निवडणूक आहे, ही निवडणूक लढवणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये पक्ष हा फक्त परिचारक हाच असणार आहे, राजकीय पक्ष या ठिकाणी कोणता नसणार आहे, अशा भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मणेसह बालाजी पोगरे, परिवर्तन न्यूज, पंढरपूर. नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, सध्या मी परिचारकांच्या वाड्यासमोर आहे. या ठिकाणी गर्दी होण्याचं कारण म्हणजे विधान परिषदचे भाजपचे जे माजी आमदार आहेत प्रशांत परिचारक यांचा आज 59वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. तब्बल 20 वर्षानंतर या परिचारकाच्या वाड्यावरती कार्यकर्त्यांचे शुभेच्छा घेण्यासाठी गर्दी होते आहे. कारण 38वा वाढदिवस झाल्यानंतर त्यानंतर मात्र परिचारक यांचा वाढदिवस मोठ्या ह्यानं साजरा झाला नाही. जर झाला असेल तर स्वतः परिचारक उपस्थित नव्हते. मात्र यावर्षी कार्यकर्त्यांनी आग्रह केला, त्यामुळे स्वतः प्रशांत परिचारक हे त्यांच्या जुन्या वाड्यावरती या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आहेत. ह्या शुभेच्छा का महत्त्वाच्या आहेत? कारण काही दिवसांवरती येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणूक दृष्टीनं ही पांडुरंग परिवाराची गर्दी खूप महत्त्वाची असणार आहे, खूप मोठी असणार आहे. कारण पांडुरंग परिवार हा खूप मोठा आहे, पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचे जे प्रेम आहे ते प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसून येते. काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, नेमकी त्यांची गर्दी कशासाठी आहे, परिचारकांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, परिचारकांनी निवडणूक लढवावी का, कोणत्या पक्षातून लढवावी, याविषयी ते आपण त्यांच्याकडून चर्चा करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? साधू मच्छिंद्र देवकदे. कुठून आलं? कोर्टीत. बरोबर. आज काय इकडे वाड्यावरती कसं काय आलं काय? आज प्रशांत मालकांचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही प्रशांत मालकांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे. बरोबर. ही शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या विधानसभे निवडणुकीच्या दृष्टीनं कशा महत्त्वाच्या असणार आहेत काय? नक्कीच 100% प्रशांत मालक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आम्ही उभा करणार म्हणजे करणार. आम्हाला आमच्या हक्काचा आमदार पाहिजे. जर सातत्याने त्यांच्यावर आरोप होतोय की पुन्हा त्यांना विधान परिषद निवडणूक दिली जाईल किंवा आतनं घेतलं जाईल, जनतेतून निवडून येऊ शकत नाही असं सांगितलं जातं काय? जनतेतून निवडून येतात. आता आमदार आता आलेला 2021ला बाय इलेक्शन झालं, त्यामध्ये प्रशांत मालकांनी निवडून आलेला आमदार आहेत. हे समाधान दादा अवताडे आहेत ना, ते प्रशांत मालकामुळेच निवडून आलेले आहेत. प्रशांत मालकांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामध्ये दौरा करताना सांगितलं होतं की ज्यावेळेस आमदार झाले अवताडे तेव्हापासून आमच्या कार्यकर्त्यांना शपथने वागणूक केली, दुजाभाव केला गेला, तसं काय झालं का? नक्कीच आम्ही समाधान दादांचा प्रचार केलेला आहे 2021ला. कोरोनाचा काळ असताना आम्ही प्रचार केलेला आहे. पण आम्हाला कधीही बाबा या बसा, तुमची काय कामं आहेत, या बाबतीत कोणतेही काही आम्हाला विचारण्यात आलेली नाही. परिचारकचा तुम्ही कार्यकर्त्या म्हणून डावलं झालं तसंच म्हणता येईल. आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत कशा गणित असणार आहेत काय? प्रशांत मालक उभा राहणार आणि प्रशांत मालक निवडून येणार. प्रशांत मालकांनी कोणत्या पक्षातून निवडून लढवावी काय? प्रशांत मालक आमचा पक्ष आहे. आम्ही प्रशांत मालक आमचा झेंडा आहे. प्रशांत मालकांनी कोणत्याही पक्षात गेलं तरी आम्ही प्रशांत मालकांना निवडून आणणार. बरं. आता या ठिकाणी जे आमदार आहेत समाधान अवताडे त्यांनी MIDC आणली, त्या MIDCचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय सकारात्मक परिणाम होईल का? मला नाही वाटत काय इफेक्ट होईल असं वाटत नाही. नमस्कार. नमस्कार. कुठून आलं? शिरगाव. बरोबर. काय नाव? अशोक गाडगे. काय वाड्यावर खूप मोठी गर्दी आहे काय? शुभेच्छा देण्यासाठी मालकांना वाढदिवसाच्या. बरोबर. 2024 कसं असणार आहे? 2024च्या आमदारकीच्या शुभेच्छा आहेत. बरं. होतील का आमदार? हो, 100%. बरं. ही पंढरपूरमध्ये कसं होईल? पंढरपूर सगळीकडेच मतदारसंघात सगळं चांगलं वातावरण आहे. बरं. आणि मंगळवार आमदार ते पाणी आणले काय नाही, ते सगळं स्टंटबाजी आहे. MIDC पूजन झाले का? स्टंटबाजी आहे, ते काय अवताड्याची काय. बरं. 2019 ज्यावेळेस निवडणूक झाली भारताने, त्यावेळेस कुणीकडे मतदान होतं काय? त्यावेळी कुणीकडे मतदान कुणीकडे झालं त्यावेळेस? मालकाचं आणि तुमचं मतदान झालं त्यावेळेस कसं झालं निवडणूक? ते आता काय. बरं. अवताड्यांना ज्यावेळेस निवडून उभा केलं मालकांनी, मालकांच्या ह्याच्यावरती, त्यावेळेस पुन्हा कुणाला मतदान केलं होतं? आम्ही अवताड्याला तर मालका शब्द आमच्या अंत्यम असतो. आता पुढची भूमिका काय असणार? काय मालक काय निर्णय घेतील मग काय निर्णय घ्यावा असं वाटतं? निवडणूक लढवणं गरजेचं आहे सध्या. म्हणजे तुतारीकडे जाऊ नाही, कुठले काय पक्ष काय कुठले तसं काय फिक्स नाही? फिक्स नाही. नमस्कार. नमस्कार. कुठून आलं काय? मी खर्डीवरून आलोय. रमेश हाके. बरं.
काय शुभेच्छा द्यायला आलात काय? मालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज खर्डेवरून एक 50 लोक आलो आहोत. बर, आता येणाऱ्या पुढची 2024ची आमदारकी निवडणूक असणार आहे. त्या निवडणुकी दृष्टीनं कसं असणार आहे वातावरण काय? आता मालकाबद्दल वातावरण अगदी पोषक आहे, कारण आतापर्यंत ज्या काय गोष्टी तालुक्यात झाल्या, ज्या काय घडामोडी झाल्या, ते प्रत्येक वेळी मालकानं सहकार्य केलं आणि मालकाला सहकार्याची भूमिका कधी ठेवलेली नाही. त्यासाठी आम्ही मालकाला कार्यकर्ता म्हणून सांगतो, मालकाने ह्यावेळेस माघार घेणे नाही, त्यावेळेस मालकानं उभा राहणं. आणि आपला गट इतका मोठा आहे की जो 80,000 मताचा आपला गट्टा असताना 90,000 एवढा गट्टा असताना सुद्धा आपण आपण 2000 किती साली आपण पोटनिवडणूक झाली त्यावेळी मालकाने मोठ्या मालकाची शपथ देऊन आपण मालकाने एक धमक दाखवली की आम्ही आमदार करू शकतो एखाद्याला, ही धमक त्यांनी दाखवून दिली. त्यावेळेस आम्ही मालकांना सांगितले, जो पक्ष असेल तो परिचारक पक्ष असेल, ही सर्व जनतेची आणि दोन्हीही तालुक्यांचं मत आहे, प्रशांत मालक तुम्ही माघार घ्यायची नाही आणि तुम्ही ह्यावेळेस आमदार होणार ही निश्चित आहे. काळ्या दगडावची रेख आहे, कारण सगळा सर्वे जर बघितला तर निश्चित प्रशांत मालकावर सर्व नागरिकांचं प्रेम आहे. कारण आतापर्यंत जी पिळवणूक झाली नागरिकांची बघितलं, प्रत्येक वेळी परिचारक गटाचा वापर करणे आणि पुन्हा परिचारक गटाला सोडणं हीच प्रकार आतापर्यंत तालुक्यात झाला. त्यासाठी मालकांना सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले, ह्यावेळेस तुम्ही उभं राहणं एवढंच आमच्या पुढं स्वप्न आहे आणि तुम्ही आमदार होणं ही आमच्यासाठी काळाची गरज आहे. 2021ची पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीमध्ये पांडुरंग परिवाराला परिचारकांनी आदेश दिला आणि अवताड्यांना निवडून आणलं. त्या निर्णयाचा कुठं कार्यकर्ता म्हणून पश्चाताप वाटतोय का काय? आज 100% आम्हाला पश्चाताप आहे, कारण प्रशांत मालकांनी मोठ्या मालकांची शपथ दिली, त्या शपथेवर आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक काम करून आज तुम्ही बघितलं असेल 2021ची निवडणूक किती मतानं तो उमेदवार आला आहे. पंढरपूर तालुक्यातनं त्यांना लीड किती आहे, त्यांच्यासाठी मालकांनी काय केलं, जीवाचं रान केलं, त्या माणसांनी आज मालकासाठी सहकार्य करायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नमस्कार. 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता हा वाढदिवस होतोय, तुम्ही शुभेच्छा द्यायला एक कार्यकर्ता म्हणून आलाय. नेहमी तुमची एक आक्रमक भूमिका, सातत्यानं परिचारक कुटुंबी असेल किंवा पांडुरंग परिवाराचा गट म्हणून असेल, सातत्यानं तुमची ती एक आक्रमक भूमिका राहिली आहे. ती आक्रमकता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीने कशा असणार आहे? वाढदिवस हा तर दरवर्षीच येतोय, दरवर्षी साजरा केला जातोय. निवडणुकीचा आणि वाढदिवसाचा काही संबंध नाही, परंतु बरेच दिवस झालं कार्यकर्त्यांची इच्छा होती की प्रशांत मालकाने वाढदिवस हा पंढरपूरमध्ये साजरा करावा. कारण या अगोदर ते आपले कुटुंब, कारण ते कुटुंबाला कधी वेळच देऊ शकत नाहीत. 12 महिने 18 काळ जनतेसाठी त्याने वाहून घेतलेला आहे. ह्यावेळेस तरी किमान त्यांना वाटत होतं की माझ्या कुटुंबाला मी आजचा दिवस तरी द्यावा, परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती केली की मालक तसं नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तुम्ही इथं थांबावं. आमच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला त्यांनी मान दिला आणि इथं आज ते वाढदिवसासाठी थांबलेले आहेत. राहिला 2024च्या विधानसभेचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांनी हे मागच्या वर्षी ठरवलं आहे की ह्यावेळेस प्रशांत मालक हेच आमदार होणार आणि ह्यांनाच करणार. कारण जनतेला परवा आम्ही विचारलं की बाबा आपण काय करायचं, लोकांनी सांगितलं प्रशांत मालक हेच आमचा पक्ष आहे, आम्हाला कुठल्या पक्षाचं काही देणं घेणं नाही. आम्ही जे प्रशांत मालक उभा राहतील, याआधी पण जे प्रशांत मालकांनी मागच्या वेळेस सांगितलं 2.5 वर्षापूर्वी की आपल्याला समाधान अवतड्यांना निवडून द्यायचं आहे आणि मालकांनी शपथ घातली का कार्यकर्त्यांना, त्या सप्तेची परतफेड म्हणून आम्ही समाधान अवतड्यांना निवडून दिलं. तर जशी शपथ त्यावेळेस घातली तशी शपथ जर पुन्हा आणखीन पक्ष म्हणून माझ्याकडे बघा, एवढ्या वेळेस ऐका, अशी शपथ भावनिक साथ जर कार्यकर्त्यांना जर परिचारकांनी घातली तर कार्यकर्ता म्हणून काय भूमिका असणार आहे? आता आमदार होणार नाही तर मग म्हातारपणात होणार आहेत काय? त्यामुळे आमचं ठरलंय आमदारच. 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी अवताड्यांना साथ दिली, ती साथ दिली किंवा मदत केली, ती कुठं तर चुकी झाली असं वाटतंय का? नाही, आम्हाला आमचे नेते, आदरणीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा आदेश होता की यावेळेस आपण थोडा बदल करूया आणि ह्यावेळेस आपण समाधान अवतड्याला आपण उमेदवार म्हणून देतोय. मालकाला विश्वासात घेऊन विचारूनच ती उमेदवारी दिली होती, त्यामुळं ठरून झालेलं होतं. परंतु जसं मागच्या वेळेस ठरलं होतं 21ला, तसंच आता 24ला ठरलं आहे. त्यामुळं आम्ही निर्णय सगळ्यांनी घेतला आहे की प्रशांत मालकाला ह्यावेळेस आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार. तर जे विद्यमान आमदार आहेत समाधान अवताडे, त्यांनी यामध्ये जवळपास 2.5 ते 3 हजार कोटीचा निधी आणला आहे. त्यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये 2 महत्त्वाची कामं झालीत. पंढरपूरसाठी काशेगाव या ठिकाणी असणारी एक MIDC आणली गेली आहे आणि मंगळवेढ जो पाणी प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्न सोडता त्यांनी कुठं सोडण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला की जे 40 वर्षापासून जो पर्यंत असणारा प्रश्न होता तो सोडण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला इथं होईल
किंवा त्यांना काय फायदा होईल काय? पाण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय त्यांचं आम्ही स्वागत करू, परंतु काशीगाव या ठिकाणी MIDC आणलं त्याला आज पण आमचा विरोध आहे. कारण तुम्ही बघताय MIDC याचा अर्थ काय कुठं असावी की MIDC जिथं रोजगारांना रोजगार मिळत नाही, जिथं ड्राय बाग आहे अशा ठिकाणी तुम्ही जिथं उजनीचं पाणी आहे, जिथं भाटघरचं पाणी आहे, जिथं मान नदीचं पाणी आहे, जिथं उजनीचं पाणी आहे, जिथं चंद्रभागेचं पाणी आहे, अशा ठिकाणी जर MIDC आणत असाल तर तिथल्या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे तुम्ही 10 लोकांना रोजगार देणार आणि 10,000 लोकांचा हा रोजगार काढून घेणार आहेत का? आज आमचे त्या ठिकाणी इतकं जवळपास पंढरपूर तालुक्यामध्ये काशीगाव भागामध्ये 8,000 एकर द्राक्षाची बाग आहे. परिसरामध्ये जवळजवळ 15,000 एकर द्राक्षाची बाग आहे. 10-12,000 एकर डाळिंब आहे. अशा ठिकाणी जर ह्याचं प्रदूषण होऊन जर ती पिकं निष्णाबूत झाली तर तुम्ही किती प्रपंच बसवता आणि किती उठवणार आहे? म्हणजे तुमचा ठोस विरोध असणार आहे. 100% आज पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. कारण असताना काशीगावच्या पश्चिमेला ती जागा आहे आणि त्याचे धूळ येणारी किंवा त्याने बोरवेलमध्ये सोडलेलं पाणी हे पर्क्युलेशननं आमचं खराब होणार आहे आणि ते पाणी खराब झाल्यामुळं जवळजवळ 4,000 TDS पर्यंत ते पाणी जाणार आहे. आणि 4,000 TDS म्हणजे समुद्रातलं पाणीसुद्धा इतकं वाईट नाही, इतकं पाणी त्या भागातलं खराब होणार आहे. आणि राहिला विषय MIDCचा, मला सांगा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून तुम्ही करा, केविलवाना प्रयत्न नाही. 54 एकरामध्ये किती मोठी MIDC होणार आहे हो? सांगितले पहिल्या टप्प्यात आणखी 3.5 एकरावरती. मला सांगा 3.5 एकर 50 एकर 55 एकरात जर MIDC होत असेल तर ह्याचे इतकं हास्यास्पद काहीच नाही. हे फक्त निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेलं केविलवाना प्रयत्न आहे. पण ह्यावेळेस उलट आमचं आव्हान आहे समाधान आवतड्यांना की मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही आमदार केले, तुम्ही यावेळेस आमच्या पाठिंब्यातून आम्हाला आमदार करावं, प्रशांत मालकाला आमदार करावं, हीच करी परतफेड होईल. अन्यथा हे माणुसकी धरून होणार नाही. मग जर तुम्ही म्हणल्याप्रमाणे परिचारकांना जर आवताड्यांनी मदत करायला ठरवलं आणि आवताड्यांनी साथ घातली, परिचारकांनी भाजपमध्ये या, तर मालकांना तुम्ही भाजपमध्ये आले? त्यांनी आधी म्हणू द्या, म्हणल्यावर विचार करू ना आपण. ठीक आहे. आणखी काय कार्यकर्ते? नमस्कार. नमस्कार. मालकांचा परिचारकांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. तब्बल 20 वर्षानंतर या ठिकाणी वाड्यावरती गर्दी होते आहे. काय सांगाल या गर्दीचं? नाही, या गर्दीचं कारण एवढंच आहे की उद्याच्या विधानसभेला ज्या नेत्यांकरता या नेत्यांनी त्याग केलता, हे जे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ना, ज्या नेत्यांकरता त्याग केलता, ज्या पक्षाकरता त्याग केलता, त्या पक्षांनी त्या नेत्यांनी आमची जरासुद्धा कदर केली नाही. नेमकं काय बनसं साधारण आवताड्यांच्यावरती सातत्यानं आरोप होतोय की आमच्या काय परिचारकांच्या कार्यकर्त्यांना तुझ्या वागणूक दिली, नेमकं बिनसलं कुठं आणि काय चुकीची वागणूक दिली गेली? नाही, एका कार्यक्रमामध्ये काय झालं, गणपती महोत्सवमध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे एका ठिकाणी स्टेज मारला होता. तर त्या स्टेजच्या ठिकाणी काहीतरी प्रशांत मालकांचा फोटो ठिकाणी म्हणजे तिथंही केला, गाळला. परंतु निवडणूक होऊन आमदार होऊन 8च दिवस झाले, तिथूनही बिनसलेला आहे. परंतु आवताड्यांना आता आमची विनंती आहे की आम्ही तुम्हाला त्या करून आमदार केलं आहे. आता जे काही MIDC वगैरे आणली आहे, ती MIDC आणलेली आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, नाही म्हणत नाही. पण MIDCचं भूमिपूजन ज्यावेळेस करतील त्यावेळेस सूरज राठी हातीवरनं साखर वाटेल. कारण उद्या जर हे उमेदवार पराभूत झाला तर MIDC त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, ही मला माहीत आहे. आणि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. उगीच काहीतरी विधानसभा तोंडावर ठेवायची. आता ते नवीन त्यांनी एक मध्ये प्लॅन आणला होता, टेल टू हेड, म्हणजे मुंबईतनं पंढरपूरला पाणी. आता ती टेल टू हेड कधी आम्ही ऐकलं विना काहीच नाही. तसे प्रश्न या आत्ताच्या लोकप्रतिनिधीकडे आहेत, परंतु त्यांच्यावर आम्ही म्हणजे आत्ताच्या ठिकाणी त्यांच्यावर काही बोलणार नाही. आजचा जो कार्यक्रम आहे तो आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे, परंतु वाढदिवसाला तब्बल आता तुम्ही आम्हाला म्हणला 20 वर्षानंतर नेते इथं थांबलेले आहेत. परंतु हे कार्यकर्त्यांचे आग्रस्तो आणि आमचे प्रशांत देशमुख यांनी एक मालकांना विनंती केली की ह्या म्हणजे आजच्या कार्यक्रमाला तुम्ही इथं पाहिजेच. तरी नेत्यांनी त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे आग्रह मनात धरून आजच्या या कार्यक्रमाला मालक स्वतः थांबलेले आहेत. आणि असंच येणाऱ्या विधानसभेला आम्ही सुद्धा मालकांना उभा करून आमदार करण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. आमदारकीची गंध कशी असणार मंगळवेढ्यामध्ये, पंढरपूरमध्ये? नाही, आमदारकीची गण कशी असणार आहे, गेल्या 25 वर्षात मोठ्या मालकांनी शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीनंच गण चालणार आहे. कारण हे 30-40 वर्षापासून राजकारणार आहेत, हे काय जुने नाहीत, म्हणजे हे काय नवीन नाहीत. उगाच काय तर लोकांपाशी जायचं. आता त्यांना 25 वर्ष आमदारकी दिली, लोकांना विचारायला मालक गेले तर लोक म्हणते तू काही नवीन आहे काय, उभा आम्ही तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आता प्रशांत मालकांनी त्या ठिकाणी उभा राहायचा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळी कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत. आणि तसं समोरची काही विरोधी उमेदवार आहेत, अजून त्यांना उमेदवारी फिक्स नाही, अजून त्यांचं कशात काय नाही, तर ते माझ्यासारख्याला फोन करून विचारत आहेत काय वानगड आहे. पण त्यांच्यातले पण कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत की मालकांनी यंदा उभा राहावं. आणि येणाऱ्या काळात 100% तुम्हाला सांगतो, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, येणाऱ्या काळात 100% प्रशांत मालक हे शरद पवार गटातून उमेदवारी घेऊन या पंढरपूर मंगळवेढा विधानसभाच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये आमदार होणार आहे. तू तरी पुन्हा फुंकणार आहे? कार्यकर्त्यांचं मत आहे.
आता नेत्याने निर्णय घेईल का नाही मला माहिती ठीक आहे. या ठिकाणी तर पांढरवाडी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय प्रशांत मालकांना मी प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भावी आमदार माननीय प्रशांत मालकांना मी शुभेच्छा देतो. पांढरवाडीतून माढा मतदारसंघ असेल. माड आहे मात्र बरोबर. इथलं पंढरपूर मंगळवेळाचा तर लय जोरात गणित चाललंय काय? हा प्रशांत मला काय 100% आमदार होणार. तुमचं मत होतं माड्याला, तुम्ही आता मालकासाठी इकडे पंढरपूर मंगळवेळा माड्यात जे मालक सांगतील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार. काय होईल माड्यात? माड्यात 100% मालकांच्या विचाराचा आमदार होईल. मालकांचं आणखी फिक्स केलं नाही, तू तरी घ्यायची आहे का, भाजपला मत द्यायचं आहे का, अपक्ष उभं राहायचं आहे? मालकांनी कुठल्याही पक्ष जाऊ दे किंवा अपक्ष उभा राहू द्या, आम्ही मालकांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही खंबीरपणे प्रशांत मालकाच्या पाठीमागे उभा आहे. ठीक आहे. आणखी या ठिकाणी काय समर्थक आहेत? नमस्कार. नमस्कार. कुठून आलं? गुंजेगाव गुंजेगाव मंगळवेढा. मंगळवेढा तालुका तायाप्पा गरंडे. बरोबर. म्हणजे मंगळवेढा म्हणजे आमदार समाधान अवताडेंच्या मतदारसंघातलं काय? होय. बरोबर. काय मतदारसंघाचा झाला विकास काय त्याचा? मतदारसंघाचा विकास झालाय म्हणण्यापेक्षा मालकामुळे विकास झालाय बरं. आणि मालकानं पोटनिवडणुकीत मदत केल्यामुळं समाधान अवताडे आमदार होऊ शकले. मग त्या मदतीची जाण कुठं राहिली राहील असं वाटतं? कुठं सुद्धा नाही. सर्व कार्यकर्ते फोडून त्यांचे परिचारकाचं कार्यकर्ते वाऱ्यावर सोडलं आणि त्यांना परिचारकाच्या कार्यकर्त्याला कुठं सुद्धा विश्वासात न घेता त्यांची पार्टी तयार करण्या नादात ते गुंग झाले. आता 2024ला कोण हवेत कोण जमिनीवर पूर्ण करणार. काय ठरले तुमचा 2024? परिचारक मालक आमदारच झाले पाहिजेत. पांडुरंग परिवाराचा जो 80,000 मताचा गट्टा आहे तो सातत्यानं कुठंतरी विभागला जातोय. 80,000 मतातलं एकही मत फुटलं नाही, त्याचा साक्षीदार आम्ही आहे. तशी पुनरावृत्ती होईल आता. आता 2024ला मालक काय केल्या परिस्थितीत आमदारच होणार. तर ह्या होत्या इथल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. कुठल्याही परिस्थितीमध्ये परिचारक गट ही निवडणूक आहे, ही निवडणूक लढवणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये पक्ष हा फक्त परिचारक हाच असणार आहे, राजकीय पक्ष या ठिकाणी कोणता नसणार आहे, अशा भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मणेसह बालाजी पोगरे, परिवर्तन न्यूज, पंढरपूर.